ज्याचे प्रमाणपत्र निघाले तो डोळ्याने बघतो, त्याचा मुलगा लागला, मुलगी लागली, कुणी नोकरीला लागलं, कुणी ऍडमिशनला लागलं, काही काहीचे ऍडमिशन होत नव्हते ते व्हायला लागले, अनेक अनेक फायदे झाले. ते समजा यांचं प्रमाणपत्र निघालं, येणे ऐकलं, निघालं वाटतं मला आपलं हे निघाल, त्याच्यासारखं आपल्या लेकराचं होईल. म्हणजे मराठा आता परिवर्तनाच्या दिशेने निघा, त्याच्या लेकराच्या भविष्याच्या बाजूने बोलायला लागला, पक्षाच्या नेत्याच्या बाजूने पक्षाच्या बाजूने नाही बोलायला लागला. आपली जात, आपले लेकरं मोठी होतील, आपलं कुळ मोठं झालं पाहिजे. आपल्याला ज्याच्यावर आपले संसाराची भिस्त आहे तो मुलगा किंवा ती मुलगीच आता मोठी झाली पाहिजे, तिचा पाया भक्कम झाला पाहिजे, हे माझ्या मराठीने मनामनात कोरलं. त्यामुळं घोंगडी बैठकीला मराठी येतात, घरी बसत नाहीत. कारण प्रत्येकाला अशी आहे एवढी संधी आता आरक्षण घेण्याची. राजकीय नेते कोण बोलावं, आपलं लेकरू मोठं होणारे ती संधी चालली. हे नेते संधी 5 वर्षाला आहे, याला संधी देण्यापेक्षा आपलं लेकरू का मारायचं हे प्रत्येक मराठ्याला वाटायला लागलं. आणि ती घोंगडी बैठक आहे, ती काय सभा नाहीये. तिथं 15 जण असले तरी ती सभा होती, बैठक होती. ती घोंगडी बैठक आहे, ती काय सभा नाही म्हणून ते भरलंच पाहिजे किंवा एखादं ग्राउंड किंवा एखादं मंगल कार्यालय असं काही नाही. 100 असले तरी बैठक सुरू, 1 लाख असले तरी ती बैठक सुरू. घोंगडी बैठक आम्ही चर्चा करतोय आरक्षणावर. पण मराठ्यांचं मनातून काळजातलं मन सांगतो मी तुम्हाला, सगळ्या मराठ्यांचं सध्या लेकराच्याच बाजूनं ओढणं चालू आहे. त्याच्या लक्षात आलं शेजारच्या पोराला प्रमाणपत्र मिळाले, त्याला अमुक फायदे झाले, आपल्याला उद्या मिळालं तर आपल्या सुद्धा लेकराचं असंच कल्याण होतं. म्हणून नेता 70 वर्षापासून मोठा करतोय, आपले लेकरं जात मोठी करू आज, हे मराठ्यांनी मनात पक्क घेतलं. कोणीही बोलत नाही त्यांच्या बाजूने. फक्त कोण बोलतंय मी सांगतो तुम्हाला, आमदार, मंत्री, त्यांनी 4-5 जण केलेले, जिल्हा परिषद सदस्य मोठाले केलेले, आणि काही जण कामं घेतात ती. कारण इकडून त्याचे तळतळ इकडेच आहे, त्यालाही वाटतंय जरी त्याने काम दिलं असलं आपल्याला, काय दिलं असलं, पण हे आरक्षण लेकराला लागण ना आपल्या, ते नाही बोलत, ते बोलत नाही. शेवटी जातीचा कळकळा त्यांना आहे, नेत्याचा बी आहे, पण आता ती तोडका आहे, तोकडा एकदम, ते लय सिरियस नाही घेत. आता खालते जेवढे मराठी आहेत आमदार मंत्री सोडून, ते म्हणतात उगाच जातीच्या विरोधात नाही जायचं, पुढं आपल्यालाही पडा लागन, मग जिल्हा परिषदला पडायला लागन, पंचायत समितीला पडायला लागल, ते नाही बोलत जास्त. कोण बोलतंय ते जे जास्त नेत्यावर प्रेम करतात, पक्षावर प्रेम करतात, तेच आमदार फक्त बोलतात, मंत्री बोलतात. बाकीचे आमदार बोलत नाहीत आणि बाकी कोणी बोलत नाहीत, जातीच्या विरोधात बोलणार बी नाही. त्यांना हीच जातीचं कळतंय. हे आमदार फक्त थोडे आहेत, बाकी कोणी बोलत नाही. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.